पहिला चेंडू घेऊन अगदी चांगला चेंडू होता, अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, इनफिल्डला वेढण्याचा प्रयत्न झाला, चांगला प्रयत्न होत, मात्र आपण पाहिलं तर अंतिम क्षणाला चेंडू हातातून निसटला आणि त्या बदल्यात आपण पाहतो 2 धावा धावफलकावर जमवल्या देखील जातात. आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ पारस लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार जर मारले तर नयनजी चोगले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. अगदी सुरेखा लॉंग दी कार्पेट आपण पाहतोय, जमिनीला गुदगुल्या करणार चेंडू जातोय सीमा पार, येतोय दर्जेदार चौकार. तब्बल 6 धावा वसूल करतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर असेल निशांत बडेला कमबॅक करावं लागेल. षटकातील 3रा चेंडू स्ट्राईकला असेल प्रमोद. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि आपण पाहतोय बॅकअप असणं खूप सारं गरजेचं. जर इथे प्रतीक आला नसता तर हा झेल पकडला गेला नसता. मित्रांनो, क्रिकेट असो अथवा आयुष्य, तुम्हाला बॅकअप असणं खूप गरजेचं. पहिला विकेटचं बटन देऊया डीजे मास्टरला संधी. तसेच सन्माननीय चंद्रकांतजी माली यांचं देखील शुभ आगमन झालंय. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत, मनपूर्वक धन्यवाद. सन्माननीय किशोरबाई मात्रे यांच्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवरांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. आणि नक्कीच एसके 11 वेलशेत या संघासाठी एक संधी असेल गोलंदाजासाठी. प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय आदरणीय संतोषभाई कोहली यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय वनडाऊन साठी आलेला मनोज घरात. इथे मात्र मोठा फटका, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. मनोजच्या बाट मधून एक तुंग षटकार आलाय. इथे मात्र कमबॅक केला, तडस आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉट होता, हा चेंडू जातोय निर्धाव. सुंदर कमबॅक केलं जात आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट आला. त्यानंतर पुन्हा एकदा एक मोठा फटका आपण पाहिलं तर मनोजच्या बॅट मध्ये आला. त्यानंतर हा पुढचा चेंडू पण पाहतोय निर्धाव. 5 चेंडू 12 धावा धावफलकावर. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन निशांत बडे पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर संधी निर्माण केली, चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र झेल सुटला जातोय. पुन्हा एकदा संधी निर्माण केली, इथे मात्र विनाशकाल्य विपरीत बुद्धी, पण आपण पाहतोय किस्मत भी बहादुर का साथ देती है. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेर आपण पाहतोय 1 गड्याच्या मोबदल्यात 14 धावा धावफलकावर. फलंदाजीच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेला तर तब्बल 14 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. आणि गोलंदाजीच्या साईडून विचार करायला गेलो ना तर एक महत्वाचा विकेट आपण पाहिलं प्रमोद, त्याच्या बॅट मधून 2 चेंडूमध्ये 6 धावा आल्या होत्या. तो फलंदाज मात्र येतोय मात्र माघारी परतलाय. पहिल्या षटकाखेर 1 गडी बाद 14 धावा धावफलकावर आपण पाहतोय. चालू असलेला आपण सामना पाहतोय पारस 11 मोरावडी विपक्ष SK 11 वेलशेत. आपण पाहतोय या गोलंदाजीमध्ये होतोय बदल. नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय तो म्हणजे हार्दिक पारांगे षटक क्रमांक 2, स्वतःच पहिलं आणि सांघिकरित्या दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं निशांत बडे या गोलंदाजाला ज्याने 1 विकेट जरूर प्राप्त केला, मात्र 14 धावा देखील त्या बदल्यात खर्च केल्या. आपण आता स्ट्राइक एंडला पाहतोय
गिरीश मडवी असेल, त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला असतील मनोज घरत. गिरीश मडवी नक्कीच आपण पाहतोय सलामीला आलाय जरूर, मात्र कोणताही चेंडू अद्याप त्याच्या माध्यमातून खेळला गेला नाहीये. गगनभेदी चौकार, खोके में खोका, खोके में के, घुटना टेक और षटकार देख लाजवाब षटकार टोरवला जातोय गिरीच्या. साठी 500 रुपये असेल नयनजी चोगले यांच्याकडून. पारस 11 मुरावाडी संघाचा ओनर अरुणजी चोगले. मारण्याचा बेद फर्स्टला जाते कुंफू पांड्या. जशी कामगिरी करतो तसा आपल्या सामन्यासाठी, आपल्या खेळासाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या टीमसाठी योगदान देतोय. एक तेरी तो एक मेरी. धावा धावपळकावर लागल्या जात आहेत जवळ जवळ 20 धावा. धावपळकावर लागल्या जात आहेत. मारण्याचा भेद पुन्हा फर्स्टला. षटकार आल्यानंतर मात्र लगातारच्या 2 चेंडूवर 2 धावा निर्धाव येत आहेत. अतिशय सुरेख विकेट किपरचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय जयेश बावकरच्या माध्यमातून. पण गोलंदाजीची प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे, कारण आपण जर या षटकाचा विचार केला, पहिल्या चेंडूवर घणघणीत षटकार आला होता, तदनंतर आपण पाहिलं ना तर दोन्ही चेंडू डॉट टाकण्यात यशस्वी झालाय. हार्दिकचा पुढील चेंडू सामना करेल गिरीश. हलक्या हाताने खेळून काढलाय, चेंडू चाललाय दरम्यानच्या दिशेनं. आउटफील्ड फास्ट आहे, थांबणार नाहीये चेंडू. पंकजचा बुंबुम माट्या धावलाच नाहीये आणि धावसंख्या 4 जाऊन पोहोचले 24 धावपळकावर. तर निश्चितच पुढील चेंडू हार्दिक. मारण्याचा भेद पूर्णतः थांबलाय, क्रीज मध्ये धावतोय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण होईल का? काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. पाटा पीच बनवलाय. वणी गावाच्या या खेळाडूंसाठी माझं खरोखर कौतुक असेल, कारण त्यांना हा पीच बनवण्यासाठी अहोनात मेहनत घेतली आणि हा क्रीज बनवून दिला. अप्रतिम. शेवटचा चेंडू असेल का? निश्चितच शेवटचा चेंडू. 25 धावा धावपळकावर लागल्यात. या सामन्यासाठी नावाजलेले पंच राजेश दादा पिंपळे आणि सुनीलजी बडे आहेत. 25 धावा. भव्य दिव्य असा मैदान सजलंय, सुसज्ज मैदान. विलशेत गावाला ही लागलेली देण आहे. हलक्या हाताच्या एज लागला. एक धाव तर सहजरित्या पूर्ण होईल का? आणि नाही आहे. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न निश्चितच नाहीये आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 26 धावेवर. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहिल्या ना तर 13च्या सरासरीने धावा झाल्यात. प्रथमेश देवकर गाडी जोरात चालवताना. तर निश्चितच धावसंख्या धावपळकावर लागल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा. आमच्या समवेत निश्चितच म्हात्रे सर उपस्थित आहेत, बावकर सर उपस्थित आहेत, पारंगे सर उपस्थित आहेत, किशोरभाई म्हात्रे सर इथं उपस्थित आहेत आणि आमचे सर्वांचे लाडके आदरणीय 50-50 षटक. जर या षटकामध्ये 10+ धावा झाल्या तर निश्चितच 10 किंवा 10+ धावा झाल्या तर 5 धावा ऍडव्हान्टेज मिळतील. आणि जर झाल्या नाहीत, मगाशी आपण पाहिलंय की या षटकावर कधी कधी होत नाहीयेत. मगाशी आपण जो तन्मय म्हात्रेने षटक टाकला होता, तन्मयसाठी खरोखर किती प्रशंसा करावी ना तेवढी कमी आहे. कारण त्यांनी षटक हाताळताना 10 धावा दिल्या नाहीत आणि 5 धावा मायनस स्वरूपात भोगाव्या लागल्या समोरील अपोजिट टीम वनी फायटर संघाला.
प्रणय मडवी डावखुऱ्या हाताचा हा कुंकार फलंदाज आहे. 50-50 षटक. 10 धावा आल्या तर 5 धावा प्लस मिळतील आणि जर 10 धावा करण्यात अयशस्वी राहिला तर 5 धावा मायनस होतील. 2 षटकांचा खेळ झालाय. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. आणि LBW चे अपील फेटाळले नाहीये. उचलून धरले विकेटचं पतन. कर्णधार नाही, सॉरी ना, थांबा 1 मिनिट. ST पाटील कंस्ट्रक्शन आणि विधी एंटरप्राइजेस मुरावाडी दोन्ही संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचा आहे. विधी एंटरप्राइजेस मुरावाडी आणि ST पाटील कंस्ट्रक्शन दोन्ही संघाचा संघनायक कॉम्बो बॉक्स मध्ये यायचा आहे. प्रथमेश कदम येतोय. एक ट्रम्प कार्ड यूज केलाय पारस 11 संघानं. कणकणी येतोय प्रथमेशच्या बॅटतून. लाग जवाब. लॉंग पण उद्या मात्र ही सहन केली जाणार नाही. उद्या जो 9 वाजता पहिला चेंडू हा क्रीजवर पडेल, अन्यथा जो संघ उपस्थित नसेल त्याला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. आयोजकांच्या कार्याध्यक्ष इथं आमचे साहेब बसले आहेत. किशोर म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि या षटकारासाठी अरुणजी चोगळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. लगातार आला तर 200. फुलटॉस चेंडू. धावा. अप्रतिम चेंडू अडवलाय. काय अप्रतिम चेंडू अडवला गेलाय. 3 चेंडू मध्ये 7 धावा जरूर आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 33 धावा. 2 विकेटचा पतन जरूर झालाय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावर लागल्यात. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये जर 3 धावा जर आल्या नाहीत तर निश्चितच 5 धावा मायनस होतील. पण जर 3 धावा आल्या तर 5 धावा प्लस होतील. 50-50 ओव्हर. रोमांचक. नागोटने आशोषणला किती प्रशंसा करावी तेवढी सोपी आहे, कमी आहे. कारण 50-50 ओव्हर पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले त्याने आणलाय. हा चेंडू डॉट चेंडू चाललाय. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. 7 धावा धावफलकावर या षटकामध्ये आल्यात. अजूनही 3 धावांची गरज असेल. प्रमोद चोरगेजी आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. प्रमोदजी चोरगे बेलशेत गावाचे सामाजिक कार्यकर्ते. हा सुरेख गोलंदाजी करतोय आणि धावा मात्र विकेटचं पतन. रनआउटच्या स्वरूपात गिरीश मडवी माघारी परततोय. आणि त्याची गिरीची जागा घेण्यासाठी येतोय प्रतीक लाड. कारण आता आपण जर पाहिलं 5 चेंडू मध्ये जवळजवळ 7 धावा देऊन 2 विकेट प्रणय मडवीनं आपल्या नावावर केलंय. आणि खरोखर या चेंडू मध्ये जर 3 धावा जर आल्या नाहीत तर पारस 11 मुरावाडी संघाच्या मात्र 5 धावा ह्या मायनस होतील. जशा वनी फायटर्स संघाच्या झाल्या तशा मात्र पारस 11 संघाला तोंड द्यावं लागेल. पण प्रथमेश आहे ज्याच्या बॅटतून षटकार आलाय आणि त्याच्याकडून अपेक्षा असेल पारस 11 संघाला. नेडी संघाचा आहे प्रणय ना. चला मित्रांनो, ST पाटील कंस्ट्रक्शन, विधी एंटरप्राइजेस मुरावाडी नंतर यायचं हाफ टाइम नंतर. स्वेर चेंडू. पंचांना हात केले समांतर. धावा मिळतील 1 अवांतर. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 34 धावा.
म्हणजे ह्या चेंडूवर 2 धावा कंपल्सरी येणं आहेत किंवा नाही आल्या तर निश्चितच समोरील टीमला मात्र ऍडव्हान्टेज मिळेल. 50-50, एक तेरी तो एक मेरी. अप्रतिम गोलंदाजी प्रणय मडवीच्या माध्यमातून केली जाते. काणकाणी चौकार, सीमारेषा पार, धावा मिळतील 4. हा चेंडू किती महत्वाचा होता पण सोडलाय कोणी चेंडू. मिळाल्या जातील. 3 षटकांचा खेळ झालाय. धावा धावपळकावर लागल्या गेल्यात. 43. धावा धावपळकावर लागल्या. 3 षटकांचा खेळ झालाय. 5 धावा एक्स्ट्रा जरूर मिळाल्यात. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4थं षटक घेऊन आलाय प्रतीक पाटील, स्वतः कर्णधार. SK11 वेळशेत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक पाटीलच्या कर्णधार पदावर खेळणारा हा संघ आहे. अप्रतिम. प्रतीक पाटील म्हटलं तर मास्टर माइंड. ओके, दोन्हीकडे प्रतीक अँड प्रतीक. प्रतीक लाड टू प्रतीक पाटील, प्रतीक टू प्रतीक आणि नॉन स्ट्राईकला येतो प्रथमेश. वनी संघाचा हा एक लाजवाब हिरा आहे आणि आज दाखवून देतोय पारस 11 संघामध्ये खेळताना. पायाला इजा झाली आहे जरूर. 2 ते 4 टाके त्याच्या पायाला लागलेत पण संघाच्या मात्र उभरता सितारा आहे. प्रतीक लाड मात्र स्वस्तात माघारी परततोय. खेळायचं होतं कुठं आणि खेळलं जातंय कुठं. कॅच. कॉटन वर्सेस ST पाटील कन्स्ट्रक्शन. दोन्ही संघाचा नाणेफेकीचा कौल इथे होत आहे. कल्पेश येतोय. ICC संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू कल्पेश डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. आपल्या संघासाठी 43 धावा पळकावर लागल्यात. नाणेफेकीचा कौल जातोय. कोण? ST पाटील कन्स्ट्रक्शन. समोर संघाचा कर्णधार मयूर हेंडे. काय या नियोजनाबद्दल काय म्हणशील? बोल. काय 2 शब्द बोलायचं तुला? ठीक आहे. आशिष ताडकर विधी एंटरप्राइजेसचा संघमालक सॉरी कर्णधार, या स्पर्धेविषयी आपल्याला 2 शब्द सांगायचे. या आयोजनाबद्दल आणि या कमिटीचे तुम्हाला काय या कमिटीबद्दल म्हणायचं ते सांगायचं आहे. आयोजन नेहमीच सुंदर असतो, त्यात काही शंका नाही आणि सर्व कमिटी मेंबर्स आणि पोरं मिळून सहकार्य करतात. धन्यवाद. अशी ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स राहुल. धन्यवाद प्रशांत. आपण टॉस का बॉस मध्ये पाहिलं. टॉस जिंकतोय ST पाटील कन्स्ट्रक्शन आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतोय. निर्णय अतिशय चांगला आहे. क्षेत्ररक्षण
आणि लाजवाब गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू झालेत आणि लेग बाईच्या स्वरूपात मात्र चौकार जरूर आलाय, पण विकेटचं पतन एक मात्र मिळवलंय. प्रतीक मारण्याचा बेत पूर्णतः कल्पिसचा फसला जातोय. तर निश्चितच डॉट चेंडूची सांगता होते. धावा धावफलकावर 47 लागल्या जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. लाजवाब गोलंदाजी मात्र प्रतीकच्या माध्यमातून केलं जातोय. कर्णधार कसा असावा, स्वतःच्या खांद्यावर दारोमदार घेऊन आपल्या संघाला पुढे नेणारा असावा. हा मात्र चाललाय कव्हरच्या दिशेने, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 बाउन्स आणि 2 धावा सहजरित्या. धावसंख्या 2 वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचील ती 49 धावा. आणि येणारा हा चेंडू हा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश लेगच्या दिशेनं स्क्वेअर लेगला चेंडू मारला जातोय, टपलवला जातोय. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न निश्चितच केले जाते. पंचाकडे अपील केली जाते, अपील उचलून धरली जाते आणि विकेटचं पतन. 50 धावा टाळ्या वाजवायच्यात. अर्धशतक झालंय. धावफलकावर अर्धशतक येतोय पारस 11 संघाचं. रनआउटच्या स्वरूपात कल्पेश मात्र बाद होतोय. डीजे असेल, कारण रोहन मडवी जर म्हटलं तर उत्कृष्ट ऑलराऊंडर निडी जेव्हा जेव्हा संकटात पडली जाते आणि संकट मोचन कामगिरी करण्याचा हातखंडा ज्याचा आहे तो रोहन मडवी. आणि रोहन मडवीला तुम्ही माघारी ठेवताय, हा ऍडव्हान्टेज मिळते समोरच्या टीमला. आणि निश्चितच अप्रतिम फलंदाजी आहे, अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाले. प्रतीक पाटील स्वतः कर्णधार, दमदार आयोजन, दमदार नियोजन आणि दमदार कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीकच्या माध्यमातून. धावा धावफलकावर लागल्या गेल्यात जरूर 50. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. ओमकार ठमके वणी गावाचा हा एक मास्टर माइंड खेळाडू आहे. या खेळाडूसाठी मात्र चांगली चुरस चालली होती वणी फायटर्स आणि वेलशेत संघामध्ये, SK11 वेलशेत संघामध्ये. आणि हा खेळाडू हनुनोरी आहे, प्रत्येक खेळामध्ये जान टाकणारा खेळाडू आहे. आणि असा खेळाडू ओमकार ठमके. समोरील खेळाडू आहे तो प्रथमेश कदम आणि गोलंदाजीसाठी असेल ओमकार ढमके. सर्वांचे डावपेच प्रत्येकाला माहित असेल. वारावर प्रतिवार करावे लागतील, हल्ल्यावर प्रतिहल्ले चढवावे लागतील, कारण दोन्ही गावातला एक खेळाडू खेळतोय फलंदाजीकडे आणि तर एक गोलंदाजी करतोय. गावातला खेळाडू असल्यावर एक ऍडव्हान्टेज असतो, एखाद्याची कमतरता आणि एखाद्याची मजबूत बाजू सर्वांना माहित असते. लेगच्या दिशेने तडकावला. 1 धाव तर लिडिंग एज लागली जाते. 1 धाव तर दानिश आहे तिकडे. 1 धावावर समाधान मानावं लागेल. SK11 वेलशेत रोहन मडवी. 51 धावा धावफलकावर लागल्यात. अजून येणाऱ्या 5 चेंडूमध्ये हाणामारी करावी लागेल. जिंकायचं असेल तर शिखर गाठावं लागेल, एव्हरेस्ट गाठावं लागेल, पण कंजूस आणि तिखट मारा करावा लागेल ते ओमकार ठमकेला. ओमकारच्या बाटून सॉरी रोहनच्या बाटून येतोय घणाघाती षटकार. मस्तक पे दस्तक देणारा हा षटकार. सुपर से ऊपर डीजे. ₹100 पारितोषिक ते रोहन मडवीसाठी. 57 धावा धावफलकावर लागल्यात. मी म्हटलं होतं रोहनला अजून का थांबवलंय. हलक्या हाताने एज लागले. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील का. आणि खरोखर अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते.
जोवर क्षेत्ररक्षण फील्ड करेल आणि फेकी होईल तोवर मात्र सहजरित्या 2 धावा मात्र सहज मिळाल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये रोहन आणि प्रथमेशची धावसंख्या 2 नी वाढली. धावसंख्या जवळ पोहोचेल ती 59 धावेवर. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ येणं बाकी, म्हणजे जवळजवळ 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये कंजूस आणि तिखट मारा करावा लागेल ओमकारला, तर चांगली फटकेबाजी करावी लागेल रोहन आणि प्रथमेशला. उंच हवे झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल होणार या मात्र शंका नाहीये. षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. संस्कारसाठी तर अरुण भाऊ चोगले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल संस्कारसाठी. संस्कार ताडकर अजूनही या 2 चेंडूंचं खेळ येणं बाकी आहे. आणि डॉट चेंडूची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी करतोय. लाजवाब गोलंदाजी. मी म्हटलं होतं तिखट आणि कंजूस गोलंदाजीचा हातखंडा असणारा हा ओंकार ठमकेची गोलंदाजी अप्रतिम जकडून ठेवलाय संस्कारला. संस्कारला आता खेळावं लागेल. नवीन उभरता सितारा आहे मुराबाडी संघाचा आणि हाय फ्रेशर मॅचेस त्याला खेळावे लागतील. लीग मॅचेस मध्ये हाय फ्रेशर मॅचेस खेळावे लागतील. आणि उंच हवेत झेलखाली क्षेत्ररक्षण येतोय प्रतीक पाटील आणि झेल दोन्ही चेंडू डॉट करतोय संस्कार. चुकीला माफी नाहीये. चुकला तो हुकला, हुकला तो मुकला आणि मुकला त्याला ठोकला आणि चाललाय. एक षटकाच्या समाप्ती, एक पर्वत संपलंय. म्हणजे पूर्वार्धाचा खेळ झालाय. पहिल्या पूर्वार्धात आपण धावा पाहिल्यात 59 आणि 60 धावांचं प्रत्युत्तर करायला लागेल ते समोरील टीमला, म्हणजे SK11 वेल्स संघाला. धावांना प्रत्युत्तर करावा लागेल. पारस 11 संघ प्रथम फलंदाजी करताना 59 धावा मात्र बनवल्यात. अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली असेल. मग ती रोहनची असू द्या, मनोजची असू द्या, प्रथमेशची असू द्या, गिरीची असू द्या, पण कुठेतरी धावा कमतरता 10 धावांचा डिफरंट मला वाटतोय. कारण या मैदानावर जेव्हा आपण प्रतिस्पर्धी संघ खेळतो ना तेव्हा 70+ धावा होणं गरजेचं आहे, कारण हा मैदान चौफेर आहे मित्रांनो. पण काय गोलंदाजी, लाजवाब, कंजूस आणि तिखट मारा करण्यात यशस्वी ठरला. मग तो प्रतीक पाटील असे होते, ओमकार चला पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. नो टीम मीटिंग. चला फलंदाज मित्रांनो, भरून घे हॅलो हॅलो
सलामीची हर्ष बडे हा सलामीची जोडी मैदानात येते. बूम बूम नावाने प्रसिद्ध असणारा बूम बूम माटा ज्याला म्हटलं जातं पंकज बावकर, तर नॉन स्ट्राईक एंडवर असेल नीरज पारांगे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन येईल पारस 11 मुरावाडी संघाकडून हर्ष पडे. स्ट्राईकला येतो नीरज पारंगे आणि नॉन स्ट्राईकला येतो पंकज बावकर. बुम बुम माटा नावानं प्रसिद्ध. 60 धावांना प्रत्युत्तर देताना धाव फळकावर आपण पाहिल्या गेल्या तर प्रथम फलंदाजी करताना पारस 11 संघ पंकज बावकर. काय गोलंदाजी अप्रतिम. चेंडू पडल्यानंतर मात्र लाईन बदलली. ऑफ लेग स्पिन झाला, चेंडू आतमध्ये आला आणि चेंडू मात्र निर्धावची सांगता झाली. पहिला चेंडू मात्र अप्रतिम दर्जाचे टाकलाय आणि जखडून ठेवलाय ते नीरज पारांगेला. नीरज पारांगे म्हटलं तर एक वेलशेत गावाची आणबान शान आहे, कारण स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळताना अनेक सामने त्यांनी एका हाती जिंकण्याचा मानस असा हा नीरज पारांगे. कव्हरच्या दिशेने चेंडू टोकलाय. टीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 बाउंड चौकार. सीमारेषा पार. धावा मिळतील 4. खणखणीत येतोय. कमॉन डीजे. तर हर्षचा पुढील चेंडू सामना करेल नीरज पारांगे. पुन्हा एकदा झेल होऊ शकतं. झेल होईल का? आणि सुरेख झेल पकडला देवर्ष ताडकर. अतिशय सुरेख. ही जेव्हा खेळाडू चांगली जजमेंट केलंय. पाठीमागे जाऊन कॅच पकडणं मुश्किल असतं, पण त्यांनी सोप्या रीतीने कॅच पकडलाय. जयेश पावकर. जयेश टू हर्ष. हलक्या हाताने खेळून काढलं. एक धाव तर पूर्ण होईल का? बॉल चेंडू जर सटकला नसता तर विकेटचं पतन जरूर झालं असतं, पण गोलंदाजी लाजवाब ठरलाय. हर्ष बडे दाखवून देतोय. हर्ष उल्हासात मात्र गोलंदाजी करतोय आणि चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यश. एक धावेवर समाधान मानावं लागेल ते जयेशला. पाणी पाठवू का? तर प्रथम फलंदाजी करताना पारस 11 मुराबाडी संघाकडून 59 धावांचं मित्रांनो, कोण स्कोरर लिहिणार असेल तर निश्चितच जरा मंदारला रिलीव्हर द्यायचा आहे. तो जेवून येतपर्यंत मात्र स्कोरिंगचं काम बघायचं आहे.
हॅलो मित्रांनो, ऊन खूप आहे तर पाणी जास्त पिया, कारण डिहायड्रेशन होऊ शकतं, चक्कर येऊ शकतं. तर स्वतःने जपा, काळजी घ्या. तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये जर विचार केला ना तर पहिला षटक हाताळताना हर्ष बडेने पहिला चेंडू डॉट टाकला, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, तिसऱ्या चेंडूवर कमबॅक केला, विकेट मिळवलं आणि चौथ्या चेंडूवर 1 धाव आली. म्हणजे 4 चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू आणि धावपळकावर लागल्या झाल्या 5. हा टपली शॉट ज्याला म्हटलं जातं, एक व्हेरी नाईस ब्युटिफुल शॉट कणकणीत येतोय सीमा रेषा पार. कमॉन डीजे. संख्या 4 ने वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 90 धावेवर. 5 चेंडूंचा खेळ झालाय, धावपळकावर लागल्यात 9. 60 धावांना प्रत्युत्तर देताना अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. क्रॅम्प आलाय पायाला, परंतु अप्रतिम फलंदाजी मात्र करतोय तो बुमबुम माट्या. स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळताना मात्र ऍडव्हान्टेज निश्चितच मिळेल. हा चाललाय कणकणीत, वाकड्या तिकड्या बाबलीला हिरवा पाला, लांब मारेगा षटकार, झुकेगा नाही, झाला ठोकलाय षटकार. रिटायर्ड हर्ड झालाय, वैयक्तिक 10 धावेवर. संस्कार ताडकर रिटायर्ड हर्ड. पंकज बावकर रिटायर्ड हर्डच्या स्वरूपात जातोय. वैयक्तिक 10 धावांवर हा खेळाडू रिटायर्ड हर्ड झाला असेल. दानिश अन्सारी. तर गोलंदाजी बाबू संस्कार ताडकर. आज नवीन उभरत्या चेहऱ्याला मात्र संधी दिली. संधी मिळाले तुला तर संधीचं सोनं करावं लागतं, कारण परिस असा आहे का ज्या वस्तूला लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य आहे. आणि खरोखर गिरीश मडवीने एक ऍडव्हान्टेज दिलाय. नव्या नौका गोलंदाजाच्या हातात गोलंदाजी जरूर दिले पॉवर प्ले मध्ये. शॉट चेंडू टाकला जातोय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार. मित्रांनो खूप ऍडव्हान्टेज घेऊ नका. मनोज घरत आक्रमक प्रहार केला जातोय संस्कारवर.
जयेश बावकर यंदाचा मोसम ज्यानं गाजवलाय आणि खरोखर अप्रतिम दर्जाची फलंदाजी आपल्या माध्यमातून केला जातोय. जसके 11 वेलचे संघ संतोष भाईंचा संघ आहे. लेगच्या दिशेने शॉर्ट पद्धतीने चेंडू 1 बाउन्स चौकार स्क्वेअर लेगला चेंडू चालला सीमारेषा पार. धावा मिळतील 4. धावसंख्या 4 नी वाढली. धावसंख्या धाव फलकावर लागल्या जातात 23 धावा. 2 चेंडूवर 2 चौकार खणखणीत आणले. नवीन उभरत्या सिताराला गोलंदाजी जरूर दिले, पण ही धोक्याची घंटी असू शकते का मित्रांनो? कमबॅक करावा लागेल. अतिशय सुरेख एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील का नाहीये अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करताना मात्र 2 चौकार खाल्ले जरूर. अनुभवाची कमी आहे, पण निश्चितच गोलंदाजीची वेगावर स्वार आहे. धावसंख्या 1 नी वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24. 60 धावांना प्रत्युत्तर देताना धावा धावफलकावर लागल्या जातात 24. अप्रतिम फलंदाजी मात्र केली जाते. दानिश यंदाचा मोसम ज्यानं गाजवलाय. अलिशान संघाचे अनबान शान दानिश अन्सारी. बाबू सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर कलाटणी घेतली, उसळली घेतली. दानिशला मारण्याचा बेत होता, फाईन लेगला मारण्याचा विचार केला होता, पण अप्रतिम गोलंदाजी केली. अचूक लाईन लेनने गोलंदाजी केली. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. 24 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. बाबू हा चेंडू चाललाय नो लुक शॉट ज्याला म्हटलं जात. काय येतोय? पंचांचा इशारा येतोय. कणकणी षटकार. कमॉन डीजे. जेल होऊ शकतं, पण नाहीये. एक धाव तर सहजरित्या पूर्ण आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकात 15 आल्या. दुसऱ्याच पॉवर प्ले मध्ये 16 धावा खर्ची केल्या. धावा धाव फलकावर लागल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 आणि आता मात्र तिसरा षटक म्हणजे 50-50 षटक. हा महत्वाचा षटक असेल. जर 10 धावा बनवल्या तर निश्चितच 5 धावा एक्स्ट्रा मिळतील, ऍडव्हान्टेज मिळेल. आणि जर आपण 10 धावा मिळवण्यात अयशस्वी झालात तर मात्र 5 धावा कमी केल्या जातील. पंच टीम मीटिंग नको. अध्यक्ष साहेब लवकर घ्या. वैयक्तिक पहिला आणि 50-50 ओव्हर टाकण्यासाठी हाताळण्यासाठी येतोय राजेश सुर्वे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा षटक. आपण जे लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय dreamcricket.in च्या माध्यमातून आमचे सर्वांचे लाडके विवेक सिंग, शोधन, सोजल, रोहन यांच्या माध्यमातून हे dreamcricket.in च्या माध्यमातून आपल्याला ही सामने लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळतात. या सामन्यासाठी नावाजलेले पंच आपल्याला पाहायला मिळतात सुनीलजी बडे आणि राजेश दादा पिंपळे. राजेश सुर्वे. हा सुरेख खेळला गेलाय. चेंडू कुठे चाललाय? चेंडू चाललाय डोक्याच्या वरून दस्तक मस्तक पे दस्तक देणारा चौकार. डीजे.
वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 50-50 ओव्हर टाकण्यासाठी आलेला राजेशचा पहिला समाचार मात्र घेतलाय. आता राजेश रोखू शकतो का 6 धावा. फुल टॉस क्रिकेटचा क्लास झेल होऊ शकतं. आहा आवडवला होता. एफर्ट साठी टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. चांगला एफर्ट केलाय. धाव फलकावर लागल्या. चांगली फलंदाजी दाणीच्या माध्यमातून, जयेश बावकरच्या माध्यमातून, पंकज बावकरच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी कमबॅक केलाय. परंतु 10 धावा ह्या 2 चेंडू मध्ये झाल्यात. 5 धावा निश्चितच ओव्हर संपल्यानंतर तुम्हाला दिल्या जातील. पण आता धाव फलकावर लागल्या गेल्यात 41. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू अजूनही प्रगतीपथावर आहेत. शेवटच्या मॅच पर्यंत चेंडू पर्यंत ही सामना येईल का. हा येतोय. काय कडक खेळ आहे. रामदेव बाबा पतंजली षटकार. षटकातील काही चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. जवळ 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 47 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. डॉट चेंडूची सांगता झाली. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. dreamcricket.in च्या माध्यमातून हे लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि dreamcricket.in ला मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो. शेअर करा. खणखणीत येतोय सीमारेषा पार चौकार. बारा चेंडू 4 धावा. 60 धावांना प्रत्युत्तर करताना 12 चेंडू 4 धावा. हर्ष बडेचा षटक महागडा ठरला. संस्कार ताडकरचा महागडा षटक ठरला. तदनंतर मात्र राजेश सुर्वेचा सुद्धा षटक महागडा ठरला. पर्यायी 12 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असेल. कारण 5 धावांचा ऍडव्हान्टेज मात्र मिळालाय. एसके 11 वेळशेत आमचे सर्वांचे आदरणीय. पण पैसे कुठेतरी कमी पडलेत. भाई असून सुद्धा मला माहितच नव्हते भाई आहेत. आणि खरोखर स्वतःच्या टीमवर नित्यांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व होतील, जरूर होतील. रोहन मडवी वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक, 4थं षटक घेऊन आलाय. 12 चेंडू 4 धावांची गरज. आणि निश्चितच आता थोड्याच वेळात माझ्या कॉम्बो बॉक्स मध्ये जोडले जातील एक खराबटी गावाचा बुलंद आवाज, एक गोड आवाज. आदेश दादा पोकले आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय सुरेख अशी वाणी आहे. भरपूर तजुर्बा आहे या क्रीजचा, मैदानाचा आणि क्रिकेटवर नित्यांत प्रेम असणारी व्यक्तिमत्व. क्लीन बॉल दांडी गोल. चेंडू ब्युटिफुल दांडी झाले. जयेश बावकर याची गोल. विकेटचा पतन. 4 धावांना कॉम्बो बॉक्स मध्ये जरूर आदेशदादा पोकले जोडले जातील. नंतर मात्र पंचांच्या कामगिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अलिबाग शहराचा एक नावाजलेले पंच शैलेशदादा महाडिक आणि निश्चितच मुरुड तालुक्यातील अनबान शान मोहम्मद बकवाल सर इथं आपल्याला जॉईंट होताना दिसतील.
नावाजलेले पंच तसेच नावाजलेले समालोचक इथं आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 4 धाव्यांची गरज असेल. प्रतीक पाटील आलाय, मास्टर माइंड. ओमकार मारना था कहा गया कहा, असं म्हणतात ना, जानाता वाशी गया काशी. हा चाललाय सीमारेषा पार आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं अभिनंदन. विकेटचं किती आहेत बघ. दानिशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय संतोषभाई कोणी आणि विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहेत. मी सांगतो, निशांत आपण यायचं आहे, प्रणय आपण यायचं आहे, एस.टी. पाटील आपण, ओमकार 200. आणि